नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 याचं मूल्यमापन विद्यार्थ्यांनी कसं करावं, याचा अभ्यास कसा करावा या संदर्भात काही बोलणार आहोत. साधारणतः केंद्रीय अर्थसंकल्प ही फार काही नवीन गोष्ट नाही. प्रत्येक वर्षी भारत सरकार असेल किंवा महाराष्ट्र सरकार असेल, केंद्रीय किंवा हा अर्थसंकल्प सादर केला जातो. महाराष्ट्र सरकार महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करते. केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर करते. त्याप्रमाणे महानगरपालिका, जिल्हा परिषदा हे सर्वच आपापले अर्थसंकल्प सादर करत असतात. अर्थसंकल्प म्हणजे सामान्यपणे येणाऱ्या वर्षामध्ये आपल्या उत्पन्नाचे मार्ग कोणते असतील आणि आपला खर्च कोणत्या प्रकारे, कोणत्या मार्गाने खर्च होणार आहे याची विवेचन किंवा याची स्टेटमेंट असते. अशा प्रकारचा केंद्रीय अर्थसंकल्प यावर्षी आपले केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2026 रोजी संसदेच्या कर्तव्य भवनामध्ये सादर केलेला आहे. हा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी सुरुवातीला अर्थसंकल्पाचे 3 प्रमुख कर्तव्य सांगितलेले आहेत. म्हणजे एका अर्थाने हे उद्दिष्टेच आहेत. एक तर पहिलं कर्तव्य आहे की आर्थिक विकासाला गती देणे आणि शाश्वत विकास करणे. दुसरं कर्तव्य त्यांनी सांगितले की जुन्या औद्योगिक क्षेत्रांचे पुनर्जीवन करणे. आणि तिसरे कर्तव्य सांगितले की सबका साथ आणि सबका विकास. म्हणजे साधारणतः यामध्ये कल्याणकारी योजनांचा सर्व आढावा घेतलेला आहे. आता आपण बजेटची सुरुवात जर पाहिली तर याचं विश्लेषण करत असताना सर्वप्रथम आपल्याला बजेटमध्ये उत्पन्न किती आहे आणि पुढच्या वर्षामध्ये खर्च किती होणार आहे हे पाहावं लागेल. आपला पुढील वर्षाचा म्हणजे 26-27ला या वर्षामध्ये सरकारचा एकूण खर्च होणार आहे 53.47 लाख कोटी आणि सरकारला वेगवेगळ्या मार्गाने उत्पन्न मिळणार आहे 36.51 लाख कोटी. आता याच्यामध्ये विचार केला तर जवळपास 16.96 लाख कोटीची तूट येत आहे. मग ही तूट योग्य का अयोग्य आहे याचं विश्लेषणसुद्धा आपण करणे आवश्यक आहे. जर आपण या तुटीचा अभ्यास करत असताना मागच्या वर्षीची तूट जर आपण पाहिले म्हणजे 24-25, 25-26 आणि 26-27 याच्या तुटीचा आपण तुलना करू शकतो. 24-25मध्ये आपली तूट होती 15.74 लाख कोटी. त्यानंतर 26-27मध्ये आपली तूट होती 15.58 लाख कोटी आणि नंतर थोडीशी वाढली 16.96 लाख कोटी. आता या तुटीचं विवेचन करत असताना ही तूट आपल्या GDPच्या किती आहे हे आपण पाहावं लागतं. आपला GDP आहे 357.14 लाख कोटी. तर 26-27च्या जो GDPचा अंदाज आहे त्याच्या 4.3% ही आपली वित्तीय तूट असण्याची शक्यता आहे किंवा अंदाज आहे. 25-26मध्ये ही जी तूट आहे तर ही तूट होती 4.4%. म्हणजे त्यापेक्षा ही तूट थोडी आपण कमी झालेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यानंतर आपली कर्ज स्थिती कशी आहे हे आपल्याला सुद्धा पाहावं लागतं. एकूण 26-27मध्ये एकूण जो आपलं खर्च आहे तर त्याचं गुणोत्तर 55.56% म्हणजे साधारणतः तो जो खर्च आहे तर तो आपण हा GDPच्या तुलनेमध्ये पाहायला जातो. तर GDPच्या 55.6% पर्यंत आपलं कर्ज हे GDPचं गुणोत्तर आहे आणि 25-26मध्ये ते आपल्याला 56.1% होते. म्हणजे इथं आपल्या GDPशी जे कर्ज आपण भारत सरकारने घेतलं आहे त्याचं गुणोत्तर 55 म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त हे एक GDPचं गुणोत्तर आहे. आता हे सुद्धा योग्य की अयोग्य हे आपल्याला सापेक्ष प्रमाण ठरवावं लागतं. काही देशांचं तर 100पेक्षा सुद्धा जास्त आहे. अमेरिकासुद्धा याच्यामध्ये आहे. तर आपलं हे जे गुणोत्तर आहे ते सुद्धा थोडंसं व्यवस्थित आहे. तरी पण आणखीन जर समजा हे कमी झालं तर यामध्ये हे चांगलंच आहे. कमी झालं तर आपल्याला त्यामध्ये फायदाच होतो. त्यानंतर बजेटमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारकडे रुपया कसा येतो आणि रुपया कसा जातो. म्हणजे उत्पन्नाचे मार्ग कोणते आहेत आणि खर्चाचे मार्ग कोणते आहेत याचंसुद्धा मूल्यमापन करणे आवश्यक आहे. सरकारला जो 100% खर्च येणार आहे तर तो खर्च पूर्ण करण्यासाठी सरकार जे 100% उत्पन्न जमवणार आहे त्यापैकी 24% उत्पन्न सरकार हे कर्ज आणि दायित्व म्हणजे बॉरोइंग अँड लायबिलिटीजमधून सरकारला मिळणार आहे. त्यानंतर इन्कम टॅक्सपासून सरकारला 21% उत्पन्न मिळणार आहे. कॉर्पोरेट टॅक्सपासून 18% उत्पन्न मिळणार आहे. GSTपासून 15% उत्पन्न मिळणार आहे. करविरहित 10% उत्पन्न आहे. लाभांश, शुल्क, व्याज यापासून 12% असं 100% उत्पन्न मिळणार आहे. आता याचं आपण मूल्यमापन करणं आवश्यक आहे की सरकारला सर्वाधिक उत्पन्न कुणाकडून मिळणं आवश्यक आहे तर साधारणतः कॉर्पोरेट टॅक्स आहे. इथून उत्पन्न मिळणं जास्त आवश्यक आहे. परंतु कॉर्पोरेट टॅक्सपेक्षा सुद्धा आपण वैयक्तिक टॅक्स म्हणजे आपला इन्कम टॅक्स सरकारला जास्त जातो आहे.
म्हणजे कॉर्पोरेट टॅक्स म्हणजे सेक्टर आणखी तेवढ्या प्रमाणामध्ये आपलं डेव्हलप झालेलं नाही असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर कर्ज घेतो आपण. आता एकतर पैसे कमी पडले, तर एकतर नोटा छापतो किंवा कर्ज घेतो. नोटा छापला तर भाववाढ होते. यासाठी सरकार साधारणतः कर्ज घेते. तर आपल्याला 24% रक्कम कर्ज घ्यावी लागणार आहे. हे सुद्धा प्रमाण याचं मूल्यमापन करताना असं म्हणावं लागेल, की कर्ज घेण्याचं प्रमाणसुद्धा आपलं थोडंसं कमी पाहिजे. यानंतर आपला रुपया खर्च कुठं होतो? तर खर्चाचं प्रमाण आहे, राज्यांचा वाटा हा 22% जाणार आहे. त्यानंतर व्याज हे आपलं 20% जाणार आहे. त्यानंतर फायनान्स कमिशन आणि इतर ट्रान्सफर जे आहेत, अदर ट्रान्सफर म्हणजे वित्त आयोग आणि इतर हस्तांतरण 7% आहे. केंद्र पुरस्कृत योजनांना अनुक्रमे 8% आपण खर्च होणार आहे. संरक्षणावर एकूण बजेटच्या 11% खर्च होणार आहे. वेगवेगळ्या सबसिडी सेंट्रल गव्हर्नमेंट देतं, त्याला 6% खर्च होणार आहे. त्यानंतर केंद्रीय क्षेत्रातील योजनांवर खर्च हा 17% आहे आणि इतर खर्च 7% आहे. आता या खर्चामध्ये कोणता खर्च कमी आणि कोणता खर्च अधिक याचं विद्यार्थ्यांनी हे मूल्यमापन करणं आवश्यक आहे. आता राज्यातील करांचा वाटा 22% हा ठीक आहे, कारण अनेक टॅक्स हे राज्य सरकार जमवतं आणि तो केंद्र सरकारला हा रक्कम हस्तांतरित केली जाते. तर राज्यांना जर वाटा मिळाला तर राज्याचा विकास होतो. त्यामुळे उलट आपण असं म्हणावं लागेल की 22% काही प्रमाणात वाढ झाली तरी काही हरकत नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा खर्च जो आपला आहे तो व्याज देयतेवर, तो 20% आहे. हे आपण जे कर्ज घेतलं आहे, हे कर्जाची मुद्दल आपण परतफेड करत नाहीत. केवळ एकूण बजेटच्या 20% आपण व्याजावर रक्कम देणार आहोत. त्यामुळे याचं मूल्यमापन करताना असं आपल्याला म्हणावं लागेल की ही रक्कम थोडी कमी होणं आवश्यक आहे, जेणेकरून शिल्लक राहिलेली रक्कम आपणाला इतर विकासासाठी वापरता येईल. बाकी मग फायनान्स कमिशन आणि इतर ट्रान्सफर किंवा अदर ट्रान्सफर जे आहे ते 7%, केंद्र सरकार स्कीम 8%. संरक्षणावर सुद्धा खर्च सर देशाच्या संरक्षणासाठी करणं आवश्यकच आहेच. तरी परंतु हा खर्च जर तिकडे कमी झाला, जर आपल्या थोड्या दुर्दैवाने आपल्या बाजूला जे देश आहेत तिथं आपल्याला संरक्षण सज्जता त्याचा विचार करून ठेवावी लागते. त्यामुळं हा खर्च करावा लागतो. पण आपण असं गृहीत धरूया, जर हा खर्च कमी झाला तर हा खर्च आपल्याला विकासासाठी वापरता येतो. तर अशा प्रकारे आपणाला रक्कम मिळणार किती आणि जाणार कोणत्या मार्गाने याचं मूल्यमापन विद्यार्थ्यांना स्वतःहून किंवा प्राध्यापकांना स्वतःहून आपल्याला करता येतं. याच अंदाजपत्रकामध्ये आपण एकूण जो खर्च आहे त्यापैकी भांडवली खर्च किती आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर किती याचासुद्धा आपण थोडासा विचार करणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला थोडंसं मूल्यमापन करता येईल. यामध्ये आपला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर तो एकूण खर्चाच्या 74% आहे. म्हणजे 59.5 लाख कोटी हा आपला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे आणि भांडवली कॅपिटल एक्सपेंडिचर जो आहे 13.8 लाख कोटी आहे. म्हणजे केवळ 26% आहे. म्हणजे आपल्या खर्चापैकी एकूण फक्त त्या खर्चाचं बायफर्गेशन दोघांमध्येच केलं, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि कॅपिटल एक्सपेंडिचर. तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आपल्याला 74% आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर हा खरं तर महत्त्वाचा असतो. ही दीर्घकालीन गुंतवणूक असते. याच्यामुळे देशामध्ये पायाभूत सुविधा निर्माण होतात किंवा विकासाची साधनं निर्माण करता येतात. त्यापासून आर्थिक फायदा होतो. परंतु कॅपिटल एक्सपेंडिचर हा केवळ 26% आहे. तर आपला असं म्हणता येईल याचं मूल्यमापन जेव्हा आपण करतो तेव्हा या 26%मध्ये आपल्याला वाढ होणं आवश्यक आहे आणि 74% थोडंफार आपण कमी करणं आवश्यक आहे. यानंतर या बजेटमध्ये जर आपण त्याचं विभागनिहाय एकूण 100% खर्चापैकी कोणत्या सेक्टरला किती खर्च केलेला आहे, किती अलॉटमेंट केलेलं आहे, हे सुद्धा आपण पाहू शकतो. समजा संरक्षणावर एकूण बजेटच्या 13.9% एवढा खर्च होणार आहे. म्हणजे 7.4 लाख कोटी असं ते अमाऊंट आहे. कधी आपले हे अमाऊंट लक्षात राहत नाही किंवा आकडे बोजड वाटतात, म्हणून आपण शक्यतो पर्सेंटेजमध्येच पाहूया. शिक्षणावर केवळ 2.5% खर्च आहे. आरोग्यावर 2.0% आहे. ग्रामीण विकासावर 3.9% खर्च होणार आहे. कृषी व संलग्न व्यवसायावर 3.6% खर्च होणार आहे. वाहतूक व पायाभूत सुविधावर 11.6% खर्च होणार आहे. सामाजिक कल्याणावर 10.9% खर्च होणार आहे. इतर विभागावर मग सगळ्या 51% असा सर्व 100% खर्च होणार आहे. आता जेव्हा सेक्टर वाईज आपण त्याचं इव्हॅल्युएशन करतो तेव्हा आपण आपल्या सदसद विवेकबुद्धीने कोणता खर्च तर वाढणं आवश्यक असं आपल्याला वाटतं. संरक्षणावर समजा ठीक आहे, परंतु तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा जो विषय आहे तो म्हणजे शिक्षण. शिक्षणावर हा खर्च केवळ 2.5% आहे. तर तो खर्चसुद्धा वाढला तर शैक्षणिक सुविधा अधिक निर्माण होतील आणि ग्रामीण भागामध्ये जे शिक्षणापासून वंचित आहेत
किंवा आपण त्याला म्हणतो की साधारणतः 12वीपर्यंत पूर्ण शिक्षण मुक्त करा किंवा कुठल्याही प्रकारचं विनाशुल्क आपण शिक्षण द्यावं, जेणेकरून भारतामध्ये हे सुशिक्षितांचं प्रमाण वाढेल. तर अशा वेगवेगळ्या योजना आपण सुचवू शकतो. आरोग्यावर सुद्धा केवळ 2.0% खर्च आहे. तर 2% हा जो खर्च आहे, तर हा सुद्धा कमी आहे. कारण मानव विकास निर्देशांक आपण जेव्हा काढतो, तेव्हा आरोग्य, शिक्षण आणि उत्पन्न हे 3 त्याचे महत्त्वाचे घटक आहेत. तुमचा मानव विकास निर्देशांक वाढायचा असेल, तर आरोग्यावर खर्च झाला पाहिजे. आरोग्यावर खर्च म्हणजे केवळ दवाखान्यावर खर्च नाही, तर लोकांचं आरोग्य वाढण्यासाठी त्याला चांगलं राहणीमान प्राप्त झालं पाहिजे, चांगलं शुद्ध पाणी मिळालं पाहिजे, चांगलं एन्व्हायरमेंट मिळालं पाहिजे, यासाठी तरतूद होणं आवश्यक आहे. ग्रामीण विकासावर सुद्धा कृषीवर कमीच खर्च आहे, 3.9% आहे. कृषी व संलग्नावर 3.6% आहे. तर हा सुद्धा खर्च इथं वाढणं आवश्यक आहे, असं आपल्याला त्याचं मूल्यमापन करता येईल. बाकी पायाभूत सुविधावर ठीक आहे 11.6%, पण तोही वाढला तर ठीकच आहे. तर अशा प्रकारे आपण सेक्टर वाईज सुद्धा विद्यार्थी हे सर्व आकडेवारी घेऊन अर्थसंकल्पाचं आपण मूल्यमापन करू शकतो. त्यानंतर बजेटमधील काही ज्या घोषणा केलेल्या आहेत, त्या घोषणावर आपण थोडक्यात प्रकाश टाकणार आहोत. बजेटमध्ये अनेक वेगवेगळ्या घोषणा आहेत. त्यामध्ये टॅक्स स्लॅश संदर्भात आहे. त्यानंतर एक मेडिकल टुरिझम संदर्भात एक भाग आहे. त्यानंतर हाय स्पीड रेल्वेचा कॉरिडॉर संदर्भात आहे. मुंबई ते पुणे, पुणे हैदराबाद, हैदराबाद असं 7 त्यांनी स्पीड रेल्वे कॉरिडॉर सुचवलेले आहेत. आता या अर्थसंकल्पाचं विश्लेषण करत असताना या कमी वेळामध्ये आपल्याला सर्वच मुद्द्यांचा आढावा घेता येणार नाही. मी काही प्रमुख मुद्दे मी घेतो. त्यापैकी समजा कर प्रणाली, जनरली आपण काय म्हणतो की कर प्रणालीमध्ये बदल केलेला नाही. हो ठीक आहे, आयकर प्रणालीमध्ये बदल केलेला नाही, परंतु त्यामध्ये जे परदेशी ट्रॅव्हलर्स आहेत, त्याला ना TCS आहे, तर तो पूर्वी 5 ते 20% होता. तो आता सरसकट 2% कमी 2%पर्यंत करण्यात आलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं शेअर बाजारावर जो परिणाम करणारे घटक आहे, तर फ्युचर आणि ऑप्शनवर त्यांनी कर थोडा वाढवलेला आहे. फ्युचर वर्कर्सचा म्हणजे STT जर 0.2%वरून समजा 0.05%पर्यंत वाढवलेला आहे. आणि ऑप्शन प्रीमियमवर त्यांनी STT हा 0.1 वरून 0.15पर्यंत वाढलेला आहे. तर याच्यामुळं लोक करताना असं वाटतं की आम्ही आतापर्यंत कॅपिटल गेन टॅक्स भरतोच किंवा ते इन्कममध्ये इन्कम टॅक्स भरतोच, वेगवेगळे टॅक्स भरतोच ना, पण पुन्हा आणखीन हा टॅक्स आमच्यावर थोडा वाढलेला आहे. थोडी त्यामुळे त्याच्यामध्ये थोडीशी नाराजी त्यांची आलेली आहे. त्यानंतर इथं मेडिकल टुरिझम हा एक नवीन मुद्दा सुचवलेला आहे. मेडिकल टुरिझम म्हणजे जे भारतातील लोक भारताच्या बाहेर जाऊन काम करतात, ते आजारासाठी त्यांना जर उपचार भारताच्या बाहेर घेतले, तर अधिक प्रमाणामध्ये खर्च येतो. हा खर्च कमी व्हावा म्हणून त्यांनी भारतामध्ये यावं, भारतातील मेडिकल फॅसिलिटीचा फायदा घ्यावा आणि इथं दुरुस्त होऊन इथं आजूबाजूला टुरिझम करून नंतर जावं. तर यासाठी सरकारने काही त्यामध्ये तरतुदी केल्या आहेत. ह्या तरतुदीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांनासुद्धा काही नारळ संशोधन केंद्र स्थापन करणार असं सुचवलेलं आहे. त्याचा 3 कोटी शेतकऱ्यांना लाभ होईल. पशुपालन, दुग्ध व्यवसायासाठी अनुदानाची तरतूद केलेली आहे. तर असे शेतकऱ्यांसाठी सुद्धा यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदी केलेल्या आहेत. त्याचबरोबर यामध्ये वित्त आयोगापासून जी रक्कम राज्यांना मिळणार आहे, तर ते 1.4 लाख कोटीपर्यंत रक्कम ही मिळेल. याच्यामुळं स्टेटसुद्धा मजबूत होतील, पण आणखीन वाढावीच अशी अपेक्षा आहे. शिक्षण, महिला आणि सामाजिक पायाभूत सुधारणा यासाठी सुद्धा आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. आता मी इकडं आकडेवारी फारसे काय सांगत नाही, परंतु यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात मुलीसाठी वसतिगृह स्थापन केले जातील असं सांगितलं आहे. त्यानंतर महिला उद्योजकांना पाठिंबा देणाऱ्या समुदायाच्या मालकीच्या रिटेलर आउटलेट्सची मार्चचा शुभारंभ किंवा त्याचा संपर्क साधला जाणार आहे. सर्वसमावेशक रोजगार आणि सहाय्यक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी दिव्यांगजन कौशल्य आणि सहारा योजना सुचवलेली आहे. ह्या सर्व योजना आहेत शिक्षण, महिला, तर याचा काही प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होणार आहे. महिला विद्यार्थ्यांसाठी उत्तम निवास व्यवस्था उपलब्ध होईलच. तांत्रिक शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढेलच. त्यानंतर महिलांसाठी स्टार्टअप संधी या वाढतील. अशा प्रकारे याचे काही अनुकूल किंवा तुम्ही वेगळ्या पद्धतीनं सुद्धा याच्यावर मूल्यमापन करू शकता की बाबा आम्हाला याच्याऐवजी तुम्हाला 12वीपर्यंत किंवा आम्हाला शिक्षणामध्ये सुविधा द्या मुळात काही नाही. तर असं सुद्धा वेगवेगळ्या पद्धती ही सगळं कसं आहे, याचं मूल्यमापन करणं ही एक सापेक्ष बाब आहे. तुम्ही कसा विचार करता याच्यावर अवलंबून आहे, पण मला जे वाटतं ते इथं या ठिकाणी मी सांगितलेलं आहे. त्यानंतर सरकारने कौशल्य, तंत्रज्ञान आणि रोजगार क्षमतेवर सुद्धा भर दिलेला आहे. केंद्रीय संकल्प 2026-27मध्ये शिक्षण आणि रोजगार क्षमता यांच्यातील
एक महत्त्वाचा संबंध स्पष्ट केलेला आहे. आणि त्यासाठी मग कौशल्य विकास, प्रशिक्षणार्थी शिक्षण व शाळा, उच्च शिक्षण संस्थांमध्ये उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर, AIचा वापर अशा वेगवेगळ्या योजना सुचवलेल्या आहेत. तर याचा निश्चितच फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. कदाचित या सर्व गोष्टी जर अंमलात आल्या तर पदवीधर नंतर रोजगार क्षमता विद्यार्थ्यांमध्ये वाढेल किंवा सुधारेल. नोकरीची बाजारपेठ आणि त्याच्यामध्ये जे मागणी आणि पुरवठा आहे, म्हणजे उपलब्ध श्रमिक आणि उपलब्ध मागणी, तर त्यांच्यामध्ये तफावत कमी होईल. तंत्रज्ञानावर आधारित करिअरला प्रोत्साहन मिळेल आणि यामध्ये प्रामुख्यानं नवीन जे संशोधन होईल, तर त्या नवीन संशोधनाला अधिक फायदा होईल. त्यानंतर यामध्ये रोजगार आणि लघुउद्योग किंवा सूक्ष्म उद्योग, मध्यम उद्योग यांच्यासाठी सुद्धा तरतूद केलेली आहे. तर रोजगार निर्मितीसाठी एक महत्त्वाचा स्तंभ म्हणजे त्याला शॉर्टमध्ये आपण MSME असं आपण म्हणतो, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, यासाठी सरकारने योजना केलेल्या आहेत. रोजगार निर्मिती स्थिती 2026-27 अर्थसंकल्पामध्ये एक प्रमुख मार्ग त्याने सुचवलेला आहे. तर यासाठी रोजगार निर्माण करणाऱ्या उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी 10,000 कोटी रुपयांचा SME ग्रोथ फंड सरकारने निर्माण केलेला आहे. त्यानंतर सूक्ष्म उद्योगासाठी स्वावलंबी भारत निधीमध्ये 2,000 कोटीचा टॉपअप त्यांनी दिलेला आहे. तर अशा वेगवेगळ्या सुविधासुद्धा यासाठी दिलेल्या आहेत. तर त्याचा परिणाम काय होऊ शकेल? अधिक स्टार्टअप किंवा फंडिंग उपलब्ध होणार आहे. नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. जर MSME कॅम्पस भरती कदाचित वाढू शकेल आणि करिअरचा परिणाम म्हणून किंवा करिअरचा पर्याय म्हणून एक नवीन मार्ग मुलांना उपलब्ध होईल. शेतीसाठी काही त्याने घोषणा केलेल्या आहेत. शेतीसाठी विविध कार्यक्रमाद्वारे 20,000 पशुवैद्यकीय व्यावसायिकांची भर पडेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. यासाठी कृषी उत्पादकता, मत्स्यपालन, पशुपालन या संलग्न क्षेत्रावर सरकारने भर दिलेला आहे. आता सर्व हा व्हिडिओ मी फार जास्त काही 15 ते 20 मिनिटामध्येच संपवणार आहे. त्यामुळे मी जास्त सरळ त्या डिटेलमध्ये घेत नाही. परंतु कदाचित ही सर्व योजनांची अंमलबजावणी झाली तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, ग्रामीण रोजगाराची संधी वाढतील आणि शेवटी मग पायाभूत सुविधावर सुद्धा आपल्याला यावं लागेल. पायाभूत सुविधासाठी भांडवली खर्च म्हणून 12.2 लाख कोटी म्हणजे GDPच्या 3.1% त्यांनीपर्यंत वाढवलेला आहे. 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा केलेली आहे. त्यानंतर प्रमुख प्रकल्पांना मिळणारा वित्त पुरवठा करणाऱ्या कर्जदारांना पाठिंबा देण्यासाठी पायाभूत सुविधा जोखीम निधी सरकारने सुचवलेला आहे. इलेक्ट्रॉनिक उत्पादनासाठी 40,000 कोटी शुभारंभ केला आहे आणि विशेष म्हणजे सेमीकंडक्टर मिशन 2.0चा सुद्धा शुभारंभ यामध्ये केला आहे. तर याचा परिणाम काय होईल? अभियांत्रिकी नोकऱ्यामध्ये वाढ होईल, कदाचित तांत्रिक कौशल्याची सुद्धा मागणी वाढेल आणि उत्पादन क्षेत्रामध्ये या नवीन जे विद्यार्थी आहेत त्यांचा किंवा नवीन तरुणांचा सहभाग ह्या वाढू शकतो. अशा प्रकारे अनेक यामध्ये वेगवेगळे घटक आहेत. यामध्ये IT क्षेत्रावर तरतूद केलेली आहे. त्यानंतर प्रमुख सीमा शुल्क सुधारणासुद्धा त्यांनी केलेल्या आहेत. तर हा सर्व भागाचा अर्थसंकल्पावर निश्चितपणे परिणाम होणार आहे. याशिवाय केंद्रीय अर्थसंकल्पाचा म्हणजे नेमका आर्थिक विकासावर काय परिणाम होईल या सर्व बाबी जर आपण घेतल्या तर थोडक्यामध्ये अनेक बाबी तुम्हाला खरं तर यामधल्या घेता येतील, पण आपण वेळेमुळं हा सर्व भाग घेतला नाही. एकूण देशाच्या विकासावर काय परिणाम होईल असं जेव्हा आपण पाहतो तेव्हा या अर्थसंकल्पाची योग्य अंमलबजावणी झाली, योग्य वेळेत फंड मिळणंसुद्धा आवश्यक आहे. कारण त्या डिपार्टमेंटला जे फंड अलोकेट केले असतात तर ते लगेच एप्रिलमध्ये सुरू होतात, तर मार्च, एप्रिल, मे, ऑगस्टपर्यंत फंड मिळावेत. कधी कधी आपल्याला डिसेंबर, जानेवारीमध्ये फंड मिळतात, मग त्याचं युटिलायझेशन योग्य प्रमाणामध्ये होत नाही. हे जर फंड योग्य प्रमाणात मिळाले तर अर्थव्यवस्थेमध्ये निश्चितच सुधारणा होतील आणि आपण जे 7.7% किंवा 7.4 जो ग्रोथ रेट ठरवलेला आहे तो कदाचित वाढू शकेल आणि यामुळं देशांतर्गत व्यापार वाढेल, देशांतर्गत उत्पादन वाढेल आणि तंत्रज्ञानावर आधारितसुद्धा उत्पादन वाढू शकेल. आता या अर्थसंकल्पाचा सामान्य माणसावर काय परिणाम होईल? तर सर्व जर व्यवस्थित झालं तर आरोग्यसेवा सुधारतील, रोजगाराच्या संधी वाढतील, चांगले रस्ते, वाहतुकीच्या सुविधा चांगल्या निर्माण होतील, शेतकरी आणि लघुउद्योगांनासुद्धा चांगलं पाठबळ मिळणार आहे, शिक्षणामध्ये तंत्रकौशल्याचा वापर होणार आहे. असे अनेक भाग यामध्ये सांगता येतील. आता आपण जर थोडासा वेगळा विचार केला, समजा एखादा व्यक्ती मूल्यमापन करणारा ग्रामीण विकासाच्या संदर्भात असेल तर तो काय म्हणेल की यामध्ये ग्रामीण विकासाला कमी संधी मिळालेली आहे किंवा त्यावर पायाभूत ग्रामीण विकासासाठी लागणाऱ्या सुविधा आहेत
मग कृषीचे असतील, सिंचनाचे असतील, तर यावर खर्च कमी झालेला आहे. त्याचबरोबर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि कॅपिटल एक्सपेंडिचर याचं जेव्हा आपण तुलना करतो, तेव्हा कॅपिटल एक्सपेंडिचर आपला फक्त 26% आहे. तर कॅपिटल एक्सपेंडिचर आपला वाढणे आवश्यक आहे. व्याजावर आपण 20% रक्कम व्याजावर चालली आहे. ती रक्कम कमी होणं आवश्यक आहे. शिक्षणावरचा खर्च केवळ 2.5% आहे. तो सुद्धा खर्च वाढणे आवश्यक आहे. सिंचनासाठी खर्च वाढणे आवश्यक आहे. आणि प्रादेशिक विषमता दूर करण्यासाठी आपल्या संविधानामध्ये तरतूद आहे. तर आज आपण महाराष्ट्राचा विचार केला, तर महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाडा यांची तुलना केली तर विदर्भ मराठवाड्याला वेगळं काहीतरी पॅकेज किंवा वेगळ्या काहीतरी तिथं सुविधा पायाभूत संस्थानिक सुधारणा तिथं होणे आवश्यक आहे. जेणेकरून जसा पश्चिम महाराष्ट्राचा विकास होतो तसाच मराठवाडा आणि विदर्भाचा विकास होईल, की जे आपण 1953च्या नागपूर करारामध्ये मान्य केलेलं आहे. तर त्यासाठी सुद्धा थोडंसं यामध्ये बदल होणे आवश्यक आहे. तर एकंदरीत याचा थोडक्यात सारांशात सांगता येईल आपल्याला, की जर एक चांगल्या प्रकारे याची अंमलबजावणी झाली तर निश्चितच देशाचा विकास होईल. जे विद्यार्थी याचे लाभार्थी आहेत, त्या लाभार्थींनी किंवा आपले संशोधक विद्यार्थी वगैरे आहेत, ते प्रत्येकाने ह्याचा आपापल्या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पाचं मूल्यमापन करावं. कुणी एका व्यक्तीने सांगितलं म्हणून तो अर्थसंकल्प असा आहे किंवा त्यांनी सांगितलं म्हणून तो तसा आहे असं म्हणण्यापेक्षा हे सगळे जे आपण मुद्दे सांगितलेत, तर तुम्हाला काय हवं आहे त्या दृष्टिकोनातून याचं मूल्यमापन करावं अशी माझी सर्व विद्यार्थ्यांकडून अपेक्षा आहे. आणि या ठिकाणी हे थोडक्यात अगदी खरं तर हे डिटेलमध्ये 1-1.5 तासाचा विषय आहे, परंतु थोडक्यामध्ये 21 ते 22 मिनिटामध्ये मी या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद.